माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांना नमस्कार। आज मी चिरोटे बनवणार आहे। 2 रंगात बनवणार आहे, हिरवा रंग आणि लाल रंग। गौरी गणपती करता असे समोर हे चिरोटे ठेवले तर ते खूप असे आकर्षक दिसतात। दिवाळी सणाला सुद्धा आपण हे डिश मध्ये असे ठेवून आपल्या नातेवाईकांना अशी ही डिश दिली तर ती छान अशी आकर्षक वाटते। तर असे हे खुसखुशीत चिरोटे आपण बनवणार आहोत आणि ही रेसिपी माझी नणंद करणार आहे। ती आज इथे आता आलेली आहे तर तिची ओळख मी करून देते। नमस्कार मंडळी, मी आज आपल्या खास गौरी गणपती किंवा दिवाळी करता करणारा चिरोटा पदार्थ करणार आहे। खास तेवढ्या करता मी ठाण्याला भावाकडे आलेली आहे। चला आता आपण चिरोटे बनवायला सुरुवात करूया। चिरोटे करता काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया। 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, पाव वाटी कॉर्नफ्लोअर आहे, 1 वाटी पिठी साखर आहे, 6 चमचे साजूक तूप आहे, 3 चमचे तेल आहे, खायचा रंग लाल आहे, हिरवा आहे आणि चवीपुरतं मीठ आहे। तुम्ही चिरोटे वेगवेगळ्या कलरचे पण अजून करू शकता। यामध्ये तुम्ही अजून केशरी रंग, पिवळा रंग हे सुद्धा ऍड करू शकता। मी हे 2 कलर घेतलेले आहेत आणि हे सगळं प्रमाण मी माझ्या नंडेने सांगितल्यानुसार घेतलेलं आहे। आता आपण 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, तो आता भिजवायला घेत आहे। यात आपण आता चिमूटभर मीठ घालूया। मी आता 3 चमचे मोहन घेतलेलं आहे, ते थोडं तेल गरम केलेलं आहे, त्याला मोहन म्हणतात, ते मी आता मैद्यामध्ये घालत आहे। आता या मैद्यात तेलाचं जे मोहन घातलेलं आहे, तेल चांगलं कडकडीत गरम करून यात घातलेलं आहे आणि ते सगळं मैद्याला लागेल असं आपण बघतो आहोत। आणि आता बघा ती मस्त असा तो मुटका होईल मैद्याच्या गोळ्याचा असा बघते आहे। असं तेल सगळीकडे लागलं गेलं पाहिजे आणि मोहन जास्ती नको बरं का, नाही तर मग सगळे चिरोटे असे पघळतात, असं तेलामध्येच ते वितळून जातात, त्यामुळे ते प्रमाणात पाहिजे। आता या मैद्याच्या पिठाचे 3 भाग केलेले आहेत। 1 भाग आपण प्लेनच ठेवणार आहोत आणि 2 भागात कलर टाकणार आहोत। एका भागात मी चिमूटभर हिरवा कलर घालते आहे आणि दुसऱ्या भागात लाल कलर घालते आहे। आता तिन्ही भाग ती वेगवेगळे भिजवून घेते आहे। आता तिन्ही रंगांचे गोळे भिजवून घेतलेले आहेत। आता हे तिन्ही गोळे ती 20 मिनिटं असे भिजवून त्याच्यावर झाकण ठेवून ठेवणार आहे। आता आपण तूप आणि कॉर्नफ्लॉवरचा साठा बनवायला घेऊयात। हे आता खूप चांगलं फेटायला लागेल ना। हो, आता हे आपण फेटून घेऊया। आता कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा साठा तिचा फेटून तयार झाला आहे। त्याच्याकरता 2 मोठे चमचे म्हणजे हे डाव कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं आणि हे 6 छोटे चमचे तूप घेतलेलं होतं। आता लाल रंगाची ती आधी पातळ पोळी लाटून घेते आहे आणि त्याच्यावर ती साठा लावणार आहे। आता ती पांढऱ्या कलरचा म्हणजे नॅचरल जो कलर आहे त्याची पोळी लाटत आहे आणि त्याच्यानंतर आपण हिरव्या रंगाची लाटून घेणार आहोत। आता आपण हिरव्या कलरची पोळी लाटून घेत आहोत। या तिन्ही पोळ्या पातळ लाटायच्या म्हणजे असे नाजूक चिरोटे बनतात। आता तिच्या तिन्ही रंगाच्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत। तिने खाली लाल रंगाची पोळी ठेवलेली आहे आणि त्याला जो साठा आपण तयार केलाय ना तो आता ती पसरून घेत आहे। आता त्याच्यावरती तू पांढऱ्या रंगाची पोळी घालणार आहेस ना? होय।
तो साठा छान पसरवायचा म्हणजे सगळ्या अशा कडांना लागतो आणि मग चिरोटा खुसखुशीत नाजूक असा तयार होतो. आता ती हिरव्या रंगाची पोळी त्याच्यावर घालत आहे आणि त्यालाही साठा लावून घेत आहे. आणि या पोळ्या एकीवर एक अशा ठेवल्या की त्या अशा थोड्याशा लाटून घेतल्या तर त्या व्यवस्थित अशा बसतात. आता मग आपण तिन्ही पोळ्यांची अशी गुंडाळी करून मग त्याचे काप बनवणार आहोत का? होय. आता ती गुंडाळी करत आहे आणि मग त्याचे सुरीने समान असे भाग करते आहे. आता सुरीने ती समान भाग करून घेते आहे. हे शेवटच्या ज्या कडा आहेत हे जे समान भाग नाहीयेत ते दोन छोटे काढून ठेवले बाजूला तरी चालतील. आता उरलेल्या पोळ्यांची आपण ती पोळ्या अशा लाटून घेते आणि त्याचेही आपण समान तुकडे करून घेणार आहोत. मी हिरवी पोळी खाली ठेवलेली आहे, त्याच्यावर पांढरी पोळी घातली आहे आणि मग नंतर ती लाल रंगाची घालणार आहे. आता जे सुरीने आपण समान भाग केले होते ना त्यातला एक भाग इथे घेतला आहे आणि तो आता ती दाबून असा उभा ठेवायचा आणि मग तो दाबायचा. तो ती आता लाटून घेत आहे. आता आपण अशा सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहोत अशा छोट्या छोट्या आणि मग तळून घेणार. आता कढईत तिने तेल घेतलंय आणि आता ती तळून घेतीये. मंद याच्यावरच तळायचे हे चिरोटे, गॅस मोठा नाही ठेवायचा. असे आपण आता सगळे तळून घेऊया ना. होय, आता आपण सगळे असे तळून घेऊया. जास्त लाल पण करायचे नाही आणि जास्त पांढरे पण ठेवायचे. मध्यम आचेवर असे हे करायचे. गॅस याला मोठा करायचा आणि बारीक गॅसवर तळून घ्यायचे सगळे. आता हे चिरोटे बघा तळून तयार झालेले आहेत. किती मस्त असे रंगीबेरंगी दिसत आहेत बघा, आकर्षक असे दिसत आहेत. आता त्याच्यावर काय पिठी साखर घालून देऊ का? त्याच्यावर थोडी थोडी पिठी साखर घालायची. आपल्या आवडीप्रमाणे ही साखर घालून घ्यायची. कमी गोड जसं आपल्याला हवं तसं. आता बघा ह्याच्यावर साखर भुरभुरून आता हे चिरोटे तिने तयार करून घेतले आहेत. काही जण तर ह्यात पाकातले सुद्धा करतात, पण आपण पिठी साखर घालून तयार केलेले आहेत. आता हे बघ आपले रंगीबेरंगी चिरोटे तयार आहेत. किती मस्त असे भरपूर लेयरचे असे चिरोटे तयार करून दिले आहेत. चिरोट्यांचा व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. ते भरपूर लेअरवाले असे चिरोटे तिने तयार करून दिले. ती चिरोटे स्पेशालिस्टच आहे, तिच्याकडे ते वारंवार बनवले जातात. तू इथे येऊन चिरोट्यांची ही रेसिपी करून दिल्याबद्दल तुलाही धन्यवाद. थँक्यू.